Now we study about diffraction of light. Diffraction म्हणजेच काय आहे? बेंडिंग ऑफ लाईट. एखाद्या सोर्स ऑफ लाईट पुढे आपण थांबलो किंवा एखादं पदार्थ असल्यानंतर त्या पदार्थाची आपल्याला सावली मिळते. सावली म्हणजेच काय आहे? जिओमेट्रिकल शॅडो आहे. दिस इज ड्यू टू द बेंडिंग ऑफ लाईट ॲट द कॉर्नर्स ऑफ or edges of this obstacle. This bending of light around object is called as the diffraction म्हणतो. त्याला आपण diffraction of light म्हणतो. आणि आता आपण मागलं पॉईंट काय पाहिलेला? इंटरफरन्स पाहिलेला आहे. ऑन व्हिच ड्यू टू इंटरफरन्स वी गेट किंवा इंटरफरन्स एक्सप्लेन्स. काय एक्सप्लेन केलेला आहे? वेव्ह नेचर ऑफ लाईट. आणि इंटरफरन्स मध्ये जेवढे काय आपण फिनॉमिनॉन पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं आहे? वेव्ह नेचर ऑफ लाईट सांगितलेलं आहे. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट इज सीन टू बेंड अराउंड एजेस ऑफ ऑब्स्टॅकल इन इट्स पाथ. त्याच्या पाथमध्ये किंवा लाईटच्या मार्गामध्ये जे काय अडथळा येतं त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं? जिओमेट्रिकल शॅडो मिळतो. त्या जिओमेट्रिकल शॅडो इज ड्यू टू द बेंडिंग ऑफ लाईट आहे. On the basis of geometrical optics आहे. Diffraction is common to all the waves. Diffraction काय आहे? सगळ्याच वेव्हसाठी लागू पडतं. Light actually does not bend. काय होतं? Light actually does not bend around the edges of in diffraction, but is able to reach shadow region. त्याची काय? shadow region किंवा सावली आपल्याला मिळते due to the emission by the secondary sources of light on the edge of obstacle. Diffraction is related to that of interference as wavelength of sound waves are larger. Sound waves कसे आहेत? wavelength larger आहेत. So diffraction is applicable to sound. Also it is easier to observe. सहजपणे आपण observe करू शकतो. आता डिफ्रॅक्शन कॅन बी क्लासिफाईड. बघा डिफ्रॅक्शन आपण क्लासिफाय करू शकतो इंटू टू टाइप्स. बघा डिफ्रॅक्शन कॅन बी क्लासिफाईड इंटू टू टाइप्स आहे डिपेंडिंग ऑन द डिस्टन्सेस इन्व्हॉल्व्ड इन एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट मध्ये आपण डिस्टन्सेसचा विचार करून आपण दोन प्रकारचे डिफ्रॅक्शन पाहतो. ज्यातलं पहिलं आहे फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन. आता अगोदरचा प्रकार सांगितला आहे. These types of diffraction depends upon the distances involved in experimental setup. आता एक्सपेरिमेंटल सेटअप पाहत असताना आपल्याला we require two sources. त्याच्यानंतर एक लेन्स असते. त्याच्यानंतर एक स्क्रीन असते. स्क्रीनवर आपण इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व केलेला आहे. तशाच प्रकारचं डिफ्रॅक्शन देखील आपण पाहू शकतो. याच्यामध्ये आपल्याला काय मिळते? जिओमेट्रिकल शॅडो मिळते. आणि इफ द डिस्टन्सेस, बघा आता कोणते कोणते डिस्टन्स आहे त्याच्यात बिटवीन द प्रायमरी सोर्स. तर बघा डिस्टन्स बिटवीन प्रायमरी सोर्स. त्याच्यानंतर द ऑब्स्टॅकल किंवा त्याला आपण स्लीट म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? स्लीट म्हणतो. त्याच्यानंतर द स्क्रीन. स्क्रीन, प्रायमरी सोर्स आणि ऑब्स्टॅकल. याच्यामधला अंतर असेल लार्ज असेल, व्हेरी व्हेरी लार्ज असेल तर त्याला डिस्टन्स इज लार्ज. त्याला आपण फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन म्हणतो. म्हणजेच आता याच्यामध्ये द डिस्टन्स इफ द डिस्टन्सेस बिटवीन द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट
the obstacle or slit causing diffraction, and the screen for viewing the diffraction pattern are very large, called Fraunhofer's diffraction. त्याला आपण काय म्हणतो? Fraunhofer's diffraction म्हणतो. म्हणजेच हे डिस्टन्स वरच आपल्याला काय अवलंबून आहे? डिफ्रॅक्शन अवलंबून असते. आणि दिस डिस्टन्स इज व्हेरी लार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन म्हणतो. आता डिस्टन्स आता एखादा पॉइंट सोर्स घेतला, पॉइंट सोर्स पासून आपल्याला काय मिळतं? स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळतं. स्पेरिकल वेव्हफ्रंट जर आपण अतिशय लांब अंतरावर जर त्याचा विचार केला तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? ऍट लार्ज डिस्टन्सेस पार्ट ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट ऍक्ट्स ऍज ए प्लेन वेव्हफ्रंट. म्हणजे आपण काय करतो? प्लेन वेव्हफ्रंटचा विचार करतो. म्हणजे इन दिस केस द वेव्हफ्रंट इन्सिडेंट ऑन द ऑब्स्टॅकल कॅन बी considered to be a plane waveform. Place the source of light at the focus of the convex lens so that a plane wavefront incident on the obstacle and another convex lens is used on the other side of the obstacle to make the pattern visible on the screen. अशा प्रकारे आपण फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन पाहिलं आहे. त्यानंतर 2 नंबरचं डिफ्रॅक्शन आहे त्याला आपण फ्रिक्शनल डिफ्रॅक्शन म्हणतो. काय म्हणतो? फ्रिक्शनल डिफ्रॅक्शन. फ्रिक्शनल डिफ्रॅक्शन. आता याच्यामध्ये आपण काय करत होता? ह्या डिस्टन्सवरच कोणतं? डिस्टन्स बिटवीन प्रायमरी सोर्स, द ऑब्स्टॅकल अँड द स्क्रीन जर हे स्मॉल असतील तर तिथे आपल्याला काय मिळतं? फ्रिक्शनल म्हणजे मेजरेबल ऑब्झर्वेबल असेल, आपण मीटरपट्टीच्या साहाय्याने मोजू शकेल असे जर अंतर असेल, लहान असणार असेल तर त्याला आपण काय म्हणतो? फ्रिक्शनल डिफ्रॅक्शन म्हणतो. म्हणजे इन दिस केस द डिस्टन्सेस आर मच स्मॉलर and the incident wavefront is either cylindrical असेल का असेल? डिस्टन्सेस आर काय असतात याच्यामध्ये? स्मॉलर असतात. आता याच्यामध्ये आपण काय वापरतो? प्लेन वेव्हफ्रंट वापरतो. कशामध्ये? फ्रॉनहॉफर मध्ये. आणि फ्रिक्शनल मध्ये डिस्टन्सेस आर स्मॉलर असतात आणि काय असेल त्याच्यामध्ये? सिलेंड्रिकल और स्पेरिकल वेव्हफ्रंट असतं. काय असतं? स्पेरिकल वेव्हफ्रंट इन्सिडंट होतात. त्यालाच आपण काय म्हणतो? फ्रिक्शनल डिफ्रॅक्शन म्हणतो. डिपेंडिंग ऑन द सोर्स ए लेन्स इज नॉट रिक्वायर्ड टू ऑब्झर्व द डिफ्रॅक्शन. इथं लेन्सची गरज होती तर लेन्सची गरज नाही. हे आपण लेन्स कशासाठी वापरतो? टू ऑब्झर्व द फ्रिंजेस ऑर डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑन द स्क्रीन. त्याच्यानंतर आता एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ setup of Fraunhofer. Diffraction. This is the experimental setup of Fraunhofer diffraction. आता या आकृतीमध्ये आपण मोनोक्रोमॅटिक लाईट, मोनोक्रोमॅटिक म्हणजेच काय आहे? सिंगल कलर्ड असेल किंवा सिंगल फ्रिक्वेन्सी असेल किंवा एक आणि एकच वेव्हलेंथ असेल तर त्याला आपण मोनोक्रोमॅटिक लाईट, मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट यस ऍट द फोकस ऑफ कॉन्व्हर्जिंग.
The emerging beam will consist of plane parallel rays resulting in plane wavefront. These are incident on the diffracting element. Diffracting element such as a slit, a circular aperture, a double slit, and grating etc. Electromagnetic originating from beam is incident on other converging lens. That focuses beam on screen. S is a point source है, yes point source है, and lenses are bioconvex. The source is linear and the lenses are cylindrical. सोर्स कसा आहे लिनियर आणि सोर्सेस कसे आहे का सिलेंड्रिकल आहे. आता याच्यामध्ये आपण so image also linear. A plane wavefront approaches and leaves the diffracting elements. त्याच्यानंतर आता डिफ्रॅक्शन कसा आहे Fronopers diffraction at a single slit. आता कसं Fronopers diffraction at a single slit. This experimental arrangement झाले. आता Fronopper diffraction. Diffraction at a single slit. त्याच्यामध्ये आपण the cross section of a plane wavefront y dash. काय घेतलं आपण क्रॉस सेक्शन घेतलेला कशाचं plane wavefront y dash is incident on a single slit. बघा this is a single slit. ह्याच्यावर आपण एक wavefront which is a plane wavefront आहे आणि ते plane wavefront वरून आपल्याला काय झालेलं आहे इन्सिडेंट झालेलं आहे. Fronopers diffraction at a single slit. ह्याच्यामध्ये क्रॉस सेक्शन ऑफ प्लेन wavefront y dash is incident on a single slit of width E with center O and in the plane of paper. Its length is perpendicular to the plane of paper. The slit can be divided into extremely thin slit. आता thin slit मध्ये काय करायचं डिवाइड करायचं आपल्याला. each slit element becomes a secondary source. काय होतं प्रत्येक स्लीट आता काय करते स्लीटला लहान एलिमेंट मध्ये विभागणी करायचं आणि प्रत्येक स्लीट काय म्हणून ऍक्ट होते सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून ऍक्ट होते. secondary source of cylindrical wavefront responsible for diffraction in all possible directions. A lens is kept next to the lens next to the slit converges the emergent beam on the screen kept at the focus. The distance is practically focal length f.
Let a width of slit काय येतोय आपण 10⁻⁻4 to 10⁻³ meter. And D is very greater than, capital D is very greater than aperture. आणि D कमीत कमी आपल्याला काय घ्यावं लागतं 10 मीटर घ्यावं लागतं आणि त्याच्या मानाने 10⁻³ or 10⁻⁴ मीटर इज very small असतात. Now location of minima and maxima. आता आपल्याला काय करायचं आहे लोकेशन ऑफ कसं लोकेट होते बघायचं आपल्याला मॅक्झिमा and minima. Location of maxima and minima. आता फिगर मध्ये आपण 2 sets of parallel rays बघा 2 set of parallel rays इथे दाखवलेला आहे. Originating at the slit element, the central point P0 बघा central point P0 in front of O, which is the center of the slit. O is the center of slit. काय आहे O is the center of slit आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सेंट्रल पॉइंट P0 मिळालेला आहे. Rays parallel to the axis from all points. Rays कसे आहेत parallel to axis from all points A to B are focused at कुठं P0 ला फोकस केलेले आहेत having equal optical path. आता सेंटर आहे O म्हणल्यामुळे काय होतं ऑप्टिकल पाथ काय तर सारखेच असतील इक्वल असतील with the same phase. therefore P0 is a constructive interference आहे. काय आहे constructive interference आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ऑलवेज सेंट्रल पॉइंट असतो ऑलवेज आपल्याला ब्राईट मिळतो. ब्राईट असतो म्हणजे काय असतो तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असतो. आता काय करायचं दिस रे ऑफ लाईट इज इन्क्लाइन्ड ॲट एन अँगल थीटा with the optical path of the rays and A to C from A to C till point P are equal. बघा P पॉइंट आपल्याला मिळाला are equal as AC. In normal to AM. From these points onwards there is no path difference or phase difference between the rays. आता याच्यामध्ये no path difference or phase difference between these rays. The paths of rays between AB and AC are responsible for net path or phase difference at P. The path difference between AB and EC काय असेल बरोबर is equal to BC path difference and it is equal to A sin theta and it is equal to n lambda म्हणजे काय आहे इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ आहे किंवा दिसते का आपण लॅम्बडा सांगितलं तरी चलतं. A sin theta पाथ डिफरन्स काय सांगितलं आपण A sin theta is equal to लॅम्बडा म्हणजेच काय सांगता येतं सेंट्रल पॉइंट इज ए ब्राईट पॉइंट आहे. काय आहे सेंट्रल पॉइंट इज ए ब्राईट पॉइंट असतं. लेट के इज द मिड पॉइंट ऑफ ए. के काय आहे मिड पॉइंट ऑफ ए आहे. देअरफोर काय सांगता येतं देअरफोर ओके बघा ओके हा अंतर काय सांगता येतं आपल्याला निम्मा सांगता येतं कशाच्या बीसीचा बरोबर 1/2 BC is equal to lambda by 2. वेवलेंथचा निम्मा झाला. therefore path difference between EP बघा path difference between AP and OP बरोबर किती येतं लॅम्बडा बाय 2 म्हणजे हाफ द वेवलेंथ म्हणजेच काय सांगता येतं विच इज ए डिस्ट्रक्टिव्ह हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऍट P.
destructive interference at P. कारण इथं हाफ द काय मिळालं आपल्याला वेवलेंथ मिळालेला आहे म्हणून विच इज ऍक्ट्स ॲज ए डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स राहा. The points G and H are equidistant from E. E पासून कसे आहेत दोन्ही इक्विडिस्टन्स आहेत D आणि H. Therefore म्हणजेच इट इज इक्वल टू काय सांगता येतं फ्रॉम A and O by A by 2. किती अंतर सांगितलं ह्या दोन्हीतलं अंतर GO आणि HO किती आहे A by 2 स्लिटच्या निम्मा असतो. Along the slit for any such pair path difference काय असेल लॅम्बडा by 2 path difference लॅम्बडा by 2 at P. आता लॅम्बडा by 2 म्हणजेच काय सांगता येतं हाफ द वेवलेंथ आहे त्याला आपण काय म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणतो. काय म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. हाफ द वेवलेंथ आलं की काय सांगायचं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स सांगायचं ऍट द पॉइंट P म्हणजेच ऍट P आणि विच इज ए फर्स्ट मिनिमा. काय सांगते त्याला फर्स्ट मिनिमा सांगता येतं. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये आपल्याला मिनिमम इंटेन्सिटी मिळतं म्हणून त्याला आपण काय सांगितलेलं आहे फर्स्ट मिनिमा सांगितलेलं आहे. म्हणजेच फॉर नेक्स्ट पॉइंट पाथ डिफरन्स काय सांगता येतं 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा 4 लॅम्बडा सॉन n लॅम्बडा म्हणजेच इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेवलेंथ असेल तिथं आपल्याला काय मिळाला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळाला. दिस इज द पोझिशन्स फॉर त्याच्यासाठी मिनिमासाठी आहे सक्सेसिव्ह मिनिमाचे काय झाले आपल्याला डिस्टन्सेस झालेल्या बिटवीन द एक्स्ट्रीम रेज रिचिंग देम and it can be seen that these will be dark and hence will be the positions of dark fringes. काय तर these are positions of dark fringes. काय म्हणलं आपल्याला these are the positions of dark fringes. Again, same logic is applicable for the points on the other side of P0. आता इकडे झालं ह्या P0 च्या दुसऱ्या बाजूला देखील तशाच प्रकारचे लॉजिक वापरून आपल्याला काय मिळतात डार्क आणि ब्राईट बँड्स मिळतात अबाउट P0 म्हणजे P0 च्या दोन्ही बाजूला आपल्याला काय मिळतं डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस मिळतात. Therefore path difference बघा आता therefore path difference काय असेल आपल्याला for nth मिनिमाचं पाथ डिफरन्स आपल्याला काय मिळाला A sin theta is equal to plus or minus n lambda. This is the successive positions for successive minima. काय तर path difference for successive minima J sin theta is equal to plus or minus n lambda मिळाला. अशाच प्रकारे आपल्याला for the and path difference for nth मॅक्झिमा. आता मॅक्झिमा म्हटल्यानंतर आपल्याला काय सांगता येईल फॉर nth मॅक्झिमा प्लस और मायनस n प्लस 1/2 इंटू लॅम्बडा. त्याच आपण ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ हाफ द वेवलेंथ म्हणतो. तिथं आपल्याला काय मिळतं मॅक्झिमा मिळतं.
अशा प्रकारे इन रियालिटी these are nearby, midway and not exactly midway the dark fringes. बघा मिडवे आहे परंतु डार्क फ्रिंजेसच्या मिड मध्ये नाही, मिडवे नाही. द डिस्टन्स ऑफ मिनिमा अँड मॅक्झिमा फ्रॉम द सेंट्रल ब्राइट पॉइंट, देअरफॉर इक्वेशन फॉर nth मिनिमा. बघा इक्वेशन फॉर nth मिनिमा काय काढलं आपण? ये साइन theta is equal to plus or minus n lambda. This is the equation for nth minima मिळालं आणि for nth maxima काय मिळेल? A sin theta is equal to plus or minus n plus 1 by 2 into lambda. This is the equation for nth मॅक्झिमा मिळालेलं आहे. आता आपण सांगितलं बघा डिस्टन्स इज व्हेरी व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू द अपर्चर ऑफ स्लिट अँड थीटा इज व्हेरी स्मॉल. बघा अँड थीटा इज व्हेरी स्मॉल. तर थीटा इज व्हेरी स्मॉल म्हटल्यानंतर त्याला आपण साइन थीटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय सांगता येतं? टॅन थीटा इज इक्वल टू थीटा सांगता येतं फक्त. दिस इज फॉर स्मॉल अँगल आणि इज इक्वल टू ह्याला आपण काय सांगू शकतो? वाय डिवायडेड बाय डी सांगता येतं. थीटा वाय बाय डी, वेअर वाय इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट पी ऑन द स्क्रीन फ्रॉम सेंट्रल ब्राइट पॉइंट. स्क्रीन ॲट डी. त्याच्यानंतर वाय एन बघा वाय एन डी, दिस इज द डिस्टन्स फॉर nth डार्क बँड अँड दिस इज द डिस्टन्स फॉर nth ब्राइट बँड इज गिवन बाय काय सांगता येतं? थीटा एन बी किंवा एन डी घेऊन. थीटा फॉर nth डार्क बँड काय सांगता येतं? थीटा फॉर nth डार्क बँड बरोबर वाय एन डी डिवायडेड बाय डी बरोबर ह्याला आपण काय सांगू शकतो? एन इंटू वाय डिवायडेड बाय ए सांगता येतं. अँड सेम ॲज त्यासाठी आता वाय डिस्टन्स फॉर त्यासाठी मिळालं. आता हे nth डार्क फ्रिंजेससाठी ह्याला आपण काय सांगू शकतो? एन लॅम्बडा डी डिवायडेड बाय ए. ह्यालाच आपण काय म्हणतो? बँड विड्थ म्हणतो. आणि दिस इज द एन टाइम्स ऑफ बँड विड्थ आहे. त्याच्यानंतर अशाच प्रकारे सेम आपण काय करू शकतो? फॉर ब्राईट साठी काढू शकतो. ब्राईट साठी वाय एन बी डिवायडेड बाय डी इज इक्वल टू n plus 1 by 2 into lambda by a आणि YNB बघा बरोबर काय मिळेल आपल्याला? n plus 1 by 2 lambda d divided by a बरोबर काय सांगता येतं आपल्या इथं? n plus 1 by 2 w बँड विड्थ मध्ये आपण सांगितलेलं आहे. वेअर डब्ल्यू काय सांगतो? बँड विड्थ सांगतो. आणि बँड विड्थ बरोबर आपल्याला काय सांगता येतं? लॅम्बडा डी डिवायडेड बाय ए. इट इज सिमिलर ॲज फ्रिंज विड्थ इन इंटरफरन्स पॅटर्न विच इज ए बँड विड्थ. Now see, we see about width of a central bright fringe. Bright fringe.
तर ब्राईट फ्रिंज साठी आपल्याला काय करायचं, विड्थ काढायचा. विड्थ म्हणजेच काय, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट और डार्क बँड असेल किंवा फ्रिंज असेल तर त्याला आपण बँड विड्थ किंवा फ्रिंज विड्थ म्हणतो. आता इथं आपल्याला विड्थ ऑफ ए सेंट्रल ब्राईट फ्रिंज काढायचं आहे. नाव सेंट्रल ब्राईट फ्रिंज इज स्प्रेड बिटवीन, बघा सेंट्रल, बघा दिस इज द सेंट्रल P0 आपल्याला आपण सेंट्रल आहे, आणि विच इज स्प्रेड बिटवीन द फर्स्ट डार्क फ्रिंज ऑन द अदर साइड. बघा दिस इज द फर्स्ट, बघा आता फर्स्ट डार्क आहे हा फ्रिंज, दोन्ही बाजूला असते हे डार्क फर्स्ट फ्रिंज आहे, आणि दिस इज द सेंट्रल ब्राईट फ्रिंज आहे, सेंट्रल ब्राईट फ्रिंज. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येतं, कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे, एवढं पसरलेला आहे पूर्ण सेंट्रल ब्राईट फ्रिंज इज स्प्रेड on the other side up to the first dark fringe. तिच्या आपल्याला विड्थ काढायच्या, जाडी काढायच्या. thus width of the central bright fringe is the distance between the centers of, बघा distance between the centers of first dark fringe on either side. therefore bandwidth is equal to, काय सांगता येत आपल्याला, 2y1d बरोबर काय सांगता येतं 2w width बरोबर, आता इथे काय सांगता येतं 2 into lambda d divided by d. this is the width of the central bright fringe. मिळालं, किती मिळालं आपल्याला 2w किंवा 2 lambda d divided by d. हे काय मिळालं आपल्याला, this is the fringe width for सेंट्रल किंवा सेंट्रल बँडची फ्रिंज विड्थ मिळालेली आहे. किती झालं टोटल आता. नाव स्टडी अबाउट कंपॅरिझन. आता आपण दोन्ही एक्सपेरिमेंट पाहिलेले आहेत, यंगच डबल स्लिट एक्सपेरिमेंट ऍज वेल ॲज सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न. म्हणजेच डबल स्लिट मध्ये आपण इंटरफरन्स पॅटर्न पाहिलेला आहे, आणि सिंगल स्लिट मध्ये आपण डिफ्रॅक्शन पॅटर्न पाहिलेला आहे. आता इन डबल स्लिट एक्सपेरिमेंट आर मच थिनर दॅन द सेपरेशन ऑब्टेन्ड बाय प्रिझम. आता बाय प्रिझम म्हणजे त्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल इज व्हेरी स्मॉल असतो, त्याला आपण बाय प्रिझम म्हणलेलं आहे. आणि द slit in a double slit experiment are much thinner than the separation obtained by prism or Lloyd's mirror, which is a few mm only. For best setup we see 30 to 40 fringes. ह्याच्यामध्ये आपण few mm thickness असते, आणि ह्याच्यामध्ये आपण 30 to 40 fringes observe करू शकतो. दाखवू शकतो 30 to 40 fringes are observed equally spaced, bright or dark fringes of nearly same brightness. आता in single slit experiment, slit used to obtain the diffraction pattern usually the width less than, किती असते सिंगल स्लिट मध्ये. डबल स्लिट मध्ये आहे, डबल स्लिट मध्ये, आणि आता सिंगल स्लिट मध्ये आपण काय करू शकतो, लेस दॅन 1 mm एवढी थिकनेस असलेली आपण विड्थ वापरू शकतो. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, फक्त 20 to 30 फ्रिंजेस कॅन ऑब्झर्व करू शकतो, विथ सेंट्रल फ्रिंज being the brightest. Also width of the central bright fringe is twice that of all the other bright fringes. अशा प्रकारे कंपॅरिझन झालेला आहे. त्याच्यानंतर आता डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न.
डबल स्लिट डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये आपण in this case the pattern will be decided by the diffraction pattern of the individual slits as well as by the interference between them. There are narrow interference fringes similar to those of Young's double slit experiment, but varying brightness and shape of their envelope is that of the single slit diffraction. अशा प्रकारे आपला इथं चॅप्टर संपलेला आहे. 7वा चॅप्टर संपलेला आहे.